उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना फोन केला। संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस एकनाथ शिंदेंनी केल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। सुनील राऊतांना फोन करून शिंदेंकडून विचारपूस करण्यात आली आहे। आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत बरी नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना फोन केलेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, खरं तर अतिशय कट्टर विरोधक असलेले संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरती बोलणं झालेलं आहे। नेमकं काय चर्चा झाली आहे? गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत जे आहे ते काही कारणांमुळे काही हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते उपचार घेत आहेत आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहेत ते संजय राऊत यांचे भाऊ जे आहेत सुनील राऊत यांना फोन केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी या फोन दरम्यान संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी जी आहे ती केलेली आहे। सुनील राऊत यांना फोन केलेला आहे आणि संजय राऊत यांची तब्येत कशी आहे, नेमकं काय झालेलं आहे आणि उपचार कशा पद्धतीने सुरू आहेत, या सर्व प्रकरणात या सर्व गोष्टीची जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती चौकशी केलेली आहे आणि जर का काही मदत लागली भविष्यामध्ये तर नक्कीच आम्हाला फोन करा असं देखील जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी सुनील राऊतांना सांगितलेलं आहे। आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते संजय राऊत उपचार घेत आहेत आणि त्यानंतर काळजीपोटी आणि चौकशीपोटी हा जो फोन आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना केलेला आहे। नक्कीच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहू शकतो स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांची विचारपूस करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन केलेला आहे। हॉस्पिटलमधून घरी आणले। ओके ओके, अच्छा ओके, त्यांना सांग बरेवा लवकर। हां ओके, शुभेच्छा, बरेवा लवकर। ते आल्यानंतर ते सगळं इन्फेक्शन होतं ना। हां हां हां, आम्ही हॉस्पिटलमधून घरी आणले। ओके ओके, हां। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।